स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा सरळ सेवा भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। एक नवीन जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे आणि या जाहिराती संदर्भात या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच जर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। सरळ सेवा भरतीच्या नवनवीन अपडेट, नवनवीन जाहिराती तुम्हाला दररोजच्या दररोज आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतील। सुरुवात करूया व्हिडिओला। त्या अगोदर तुम्ही जर टेलिग्राम चॅनल आपलं जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्रामवरती दररोजच्या चालू घडामोडी, स्पर्धा परीक्षे संदर्भातली खूप महत्त्वाची माहिती, नवनवीन अपडेट दररोजच्या दररोज तुम्हाला पाहण्यास मिळतात। त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करा। लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। टेलिग्रामचा तुम्हाला फायदा होईल। 2024 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करण्यासाठी आत्तापर्यंत देण्यात आलेले लेटेस्ट सर्व क्षेत्रातील पुरस्कार, लेटेस्ट घटनांचा समावेश टेलिग्रामला अवेलेबल आहे आणि नक्कीच यावर प्रश्न असणार आहेत परीक्षेमध्ये। त्यामुळे परीक्षा कोणती असो, चालू घडामोडी हा महत्त्वाचा टॉपिक आहे आणि या टॉपिकवरील प्रश्न तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलच्या मदतीने नक्कीच सोपे जातील। त्याचमुळे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। वारंवार सांगत आहे, टेलिग्राम चॅनल जॉईन करा। सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। या ठिकाणी पहा, एक महत्त्वाची अशी एक नवीन जाहिरात सरळ सेवेची प्रसिद्ध झालेली आहे आणि ही जी जाहिरात आहे ती सविस्तर जाहिरात तुम्हाला टेलिग्रामवरती पाहण्यास मिळणार आहे। तर कोणत्या ठिकाणची जाहिरात आहे हे पहा। या ठिकाणी PDF फाईल ओपन होत आहे। तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून ही जाहिरात या ठिकाणी तुम्हाला पाहण्यास मिळत आहे। प्रसिद्धी पत्रकाच्या द्वारे शिक्षण आयुक्तालय राज्य स्तरावरील कार्यालयातील ही पदे आहेत आणि भरती परीक्षा जी आहे ती 2023 करता असणार आहे। यामध्ये शिक्षण आयुक्तालय राज्य स्तरावरील कार्यालयातील पदे स्तरावर सध्याच्या मंजूर असलेल्या पदांपैकी रिक्त असलेल्या पदांच्या एकूण 80% प्रमाणे या ठिकाणी मुख्य लिपिक तसेच वरिष्ठ लिपिक, निम्न श्रेणी लघुलेखक असे एकूण पद भरायचे आहेत। त्यामध्ये मुख्य लिपिक यासाठी जी पद आहेत या पदांची संख्या आहे 6। त्यानंतर वरिष्ठ लिपिकसाठी एकूण 14 पद आहेत। निम्न श्रेणी लघुलेखक यासाठी 3 पद, एकूण 23 पदांसाठी ही जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ही भरतीपूर्व दुय्यम सेवा मंडळाच्या सेवा कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट क संवर्गातील असून सदर पदभरती परीक्षा ही महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील उपलब्ध केंद्रावर घेण्यात येणार आहे। त्यानुसार सदर परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र पात्र उमेदवारांकडून मागवण्यात येत आहेत। तसेच परीक्षेचा दिनांक यथावकाश संकेतस्थळावर कळवण्यात येणार आहे। तरी जे उमेदवार पात्र असतील त्यांनी या ठिकाणी ऑनलाईन या वेबसाईटवरती अर्ज सादर करायचा आहे। अर्ज कधीपासून सादर करायचा आहे तर 23/3/2024 पासून ते दिनांक 8/4/2024 या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे। तथापि आवेदनपत्र भरतेवेळी काही अडचण आल्यास तुम्हाला हा जो ईमेल दिलेला आहे यावरती संपर्क करायचा आहे। आणि या जाहिराती संदर्भात आपण अधिक सविस्तर माहिती पाहूया। तर पहा, महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारत, पुणे यांच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेली ही जाहिरात असून शिक्षण आयुक्तालय राज्य स्तरावरील कार्यालयातील पदे आहेत ही यामध्ये सरळ सेवेने भरायचे ही पद आहेत। आणि जे पहिलं पद आहे मुख्य लिपिक या पदासाठी ज्या जागा आहेत त्या जागांचा तपशील या ठिकाणी तुम्हाला आरक्षणानुसार आणि कॅटेगरीनुसार या ठिकाणी पाहण्यास मिळत आहे। त्यानंतर पुढचं जे पद आहे सरळ सेवेने भरायचं वरिष्ठ लिपिक, याचा तपशील देखील आरक्षणानुसार आणि कॅटेगरी वाईज तुम्हाला या ठिकाणी या तक्त्यामध्ये पाहण्यास मिळणार आहे। तिसरं महत्त्वाचं पद सरळ सेवेने भरायचं या ठिकाणचं आहे निम्न श्रेणी लघुलेखक आणि याचा देखील तपशील तुम्हाला सविस्तर पाहण्यास मिळणार आहे। पात्रता काय असणार आहे या भरतीसाठी तर पाहू शकता, उमेदवार भारताचा नागरिक असला पाहिजे व महाराष्ट्रातील रहिवासी असलं गरजेचं आहे। त्या ठिकाणी वयोमर्यादेसंदर्भात महत्त्वाची सूचना आहे। वयोमर्यादेमध्ये कमीत कमी आणि जास्तीत जास्त वयोमर्यादा किती असणे गरजेचं आहे तर पहा, मुख्य लिपिक या पदासाठी किमान वयोमर्यादा 18 वर्ष आणि कमाल वयोमर्यादा जी आहे ती या ठिकाणी अमागास उमेदवारांसाठी 38 वर्ष असणार आहे। त्याचप्रमाणे कॅटेगरीनुसार सूट असणार आहे वयोमर्यादेमध्ये।
वरिष्ठ लिपिक पदासाठी निम्न श्रेणी लघुलेखक या पदासाठी जी कॅटेगरीनुसार वयोमर्यादेमध्ये सूट आहे ती या तक्त्यामध्ये या ठिकाणी सविस्तर स्पष्ट करण्यात आलेली आहे। तुम्ही ज्या कॅटेगरीचे उमेदवार आहात त्या कॅटेगरीमध्ये किती वयोमर्यादा आहे या संदर्भात सविस्तर माहिती तुम्हाला या तक्त्यामध्ये दिलेली आहे। त्यानंतर शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेसंदर्भात जे निकष आहेत किंवा शैक्षणिक व व्यावसायिक जी पात्रता आहे ती या ठिकाणी दिलेली आहे। मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण तुम्ही असाल तर तुम्ही नक्कीच अर्ज करू शकता। टंकलेखक, संगणक टंकलेखक, मराठी टायपिंग तुमची प्रति शब्द 30 मिनिट असणं गरजेचं आहे आणि इंग्रजी टायपिंग तुमची प्रति शब्द 40 मिनिट असणे गरजेचं आहे। प्रमाणपत्र उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। या ठिकाणी पहा, मुख्य लिपिक पदासाठी देखील जी शैक्षणिक पात्रता आहे तर मुख्य लिपिक पदासाठी किमान 2 वर्षाचा शासकीय निमशासकीय कार्यालयातील वरिष्ठ लिपिक पदाचा अनुभव आवश्यक आहे। वरिष्ठ लिपिक पदासाठी किमान 2 वर्षाचा शासकीय निमशासकीय कार्यालयातील कनिष्ठ लिपिक टंकलेखक पदाचा अनुभव। तसेच या ठिकाणी पहा, लघुलेखक निम्न श्रेणी या पदासाठी जी शैक्षणिक पात्रता आहे तर यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असाल तर तुम्ही अर्ज करू शकता। त्यासोबतच तुम्हाला टंकलेखनामध्ये संगणक टंकलेखन मराठी प्रतिशब्द 30 मिनिट आणि इंग्रजी प्रतिशब्द 40 मिनिट अशी तुमची जी टायपिंग आहे ती असणं गरजेचं आहे। या ठिकाणी पाहू शकता। व इंग्रजी व मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिटचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक, व्यावसायिक व आनुषंगिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे। या जाहिरातीसाठी अभ्यासक्रम जो आहे तो पुढे दिलेला आहे। तर याचमध्ये या ठिकाणी पाहू शकता, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट क साठी निश्चित केलेला अभ्यासक्रम व सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक 4 मे 2022 नुसार सदर परीक्षेचा अभ्यासक्रम निश्चित करण्यात आलेला आहे। त्यामध्ये एकूण किती विषय आहेत तर 4 विषय आहेत। मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी। मराठीमध्ये तुम्हाला 50 प्रश्न असणार आहेत 50 गुणांसाठी, इंग्रजीमध्ये 50 प्रश्न 50 गुणांसाठी, सामान्य ज्ञान या विषयावर 50 प्रश्न 50 गुणांसाठी, बौद्धिक चाचणी या विषयावर 50 प्रश्न 50 गुणांसाठी, अशा प्रकारे 200 गुणांचा पेपर असणार आहे। परीक्षेचा कालावधी 120 मिनिटाचा असणार आहे। परीक्षेचं स्वरूप पहा, परीक्षा ही ऑनलाईन घेतली जाणार आहे। तर परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असणार आहे। सर्वसाधारण सूचना फक्त या ठिकाणी अर्ज ऑनलाईनच करायचा आहे उमेदवारांना। आणि त्यानंतर आणखीन काही महत्त्वाच्या सूचना आहेत का ते आपण पाहूया। तर पहा, निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे। अर्ज केलेला उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा व त्याच्याकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमसाईल असणे आवश्यक आहे। त्यानंतर पात्रते संदर्भात आणखीन निकष आहेत। तर ऑनलाईन अर्ज करण्याची जी पद्धत आहे तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने पुरवण्यात आलेली जी ऑफिशियल वेबसाईट आहे या वेबसाईटवरती तुम्हाला या लिंकवरती ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे। परीक्षा शुल्काचा भरणा विहित पद्धतीने करणे आवश्यक आहे। तर परीक्षा शुल्क किती आहे, काय आहे या संदर्भात आपण माहिती पाहू। अर्ज कधीपासून सुरू होत आहे तर अर्ज होत आहे 23 पासून सुरू। अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 8 एप्रिल। परीक्षेचा दिनांक तुम्हाला संकेतस्थळावर यथावकाशपणे कळवण्यात येणार आहे। प्रवेशपत्र परीक्षेच्या 7 दिवस अगोदर तुम्हाला पाठवण्यात येईल। या ठिकाणी अर्ज करण्यासाठी जे शुल्क आहे अर्ज शुल्क त्यामध्ये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 950 रुपये एवढा तुमचं शुल्क असणार आहे। फी जी आहे ती 950 रुपये आहे आणि मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी 850 रुपये एवढी फी घेण्यात येणार आहे। परीक्षा शुल्क हा 2 कॅटेगरी या ठिकाणी पाहू शकता, खुल्या उमेदवारांसाठी 950 आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी 850 अशा प्रकारे आकारण्यात येणार आहे। तर नक्कीच इच्छुक असाल, पात्र असाल तर ऑनलाईन अर्ज करा। आणखीन सविस्तर ही जाहिरात तुम्हाला व्यवस्थित पाहायची असेल तर टेलिग्रामला टाकलेली आहे। टेलिग्राम जॉईन करून तुम्ही ही जाहिरात डाउनलोड करून व्यवस्थितरित्या वाचून फॉर्म भरू शकता। अशाच नवनवीन जाहिराती दररोजच्या दररोज पाहण्यासाठी, स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टेलिग्राम चॅनल जॉईन करा। या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती। धन्यवाद।